आहेत, आता पुढं काय? तर अशा विद्यार्थ्यांनी शक्यतो आपला IQ, EQ टेस्ट असते ती करावी किंवा मी म्हणेल, की ती जरी नाही केली तरी आपण गेल्या 3 वर्षामध्ये आपण म्हणजे कोणता एरिया स्ट्राँग आहे आपला म्हणजे सायन्स जर असेल आणि त्यात फिजिक्स, केमिस्ट्री असेलच, पण त्यात आपलं बायो सोपं जातं की मॅथ्स सोपं जातं? जर बायो सोपं जात असेल तर यू कॅन गो फॉर नीट. आणि तुम्हाला जर मॅथ्स आणि इंजिनिअरिंगच म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर देअर इज नो अल्टरनेटिव्ह फॉर मॅथेमॅटिक्स. त्यामुळं मॅथ्सवरती पण तेवढंच कॉन्सन्ट्रेशन. आता राहिली गोष्ट नीट आणि JEE आणि तिसरी एक गोष्ट म्हणजे CET. आता बरेच विद्यार्थी जे आहेत ते JEEच्या मागे लागतात आणि बरेच म्हणजे त्यांच्यात पोटेन्शियल असतं की त्यांनी जर टॉप केलं तर ते टॉपचे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला लागू शकतात. COP झाले, VJTI झाले, म्हणजे वेगवेगळे जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसला त्यांचा नंबर लागू शकतो. परंतु ते JEEच्या मागे लागतात आणि ते CETचं सुद्धा प्रिपरेशन त्यांचं प्रॉपरली होत नाही आणि नंतर मग त्यांना प्रायव्हेट कॉलेजला घ्यावं लागतं ॲडमिशन. हा एक मोठी गोष्ट आहे.